नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल संध्याच ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. त्याने काय होईल की आपला व्हिडिओ आल्याच्या नंतर लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. आज ना मस्तपैकी अशी सुक्की भेंडी करणार आहे मी. बरेच जण भेंडीची भाजी चिकट होते म्हणून करतात, म्हणजेच खाऊ वाटत नाही म्हणतात. पण त्याला ना एक सिक्रेट पदार्थ आहे, मी पुढे सांगणार आहे. तसं ते टाकल्याच्या नंतर भाजी बिलकुल चिकट होणार नाही. आता आपल्या नेहमीच्या भाज्याला जसं फोडणी टाकतो तसं फोडणी टाकले मी अगोदर. सगळं कांदा, थोडं लसूण, कढीपत्ता हे असं बाकी सगळं टाकलं. मग टोमॅटो टाकले. टोमॅटोसुद्धा प्रत्येक भाजीमध्ये चांगली चव देते. आणि लगेच टोमॅटो टाकल्याच्या नंतर मीठ टाकून घेतलं. मीठ टाकल्यानं काय होते की टोमॅटो मऊ पडते लवकर. आणि मग तिखटसुद्धा टाकून घेतलं. आणि आता ना इतकं वेळ झाकण ठेवलं होतं आपण, पण भेंडीच्या भाजीला केव्हाही झाकण ठेवून वाफवायचं नाही. त्यामुळं काय होईल की त्या भेंडीमधलं पाणी सुटतं आणि चिकट होतं. त्यासाठी भेंडीची भाजी शक्यतो करून वाफवताना अशीच परतू द्यायची तेलावर. अशी त्याला झाकण वगैरे ठेवून वाफवायचं नाही, कारण त्याच्यातलं मॉइश्चर रिलीज होतं आणि भेंडीची भाजी चिकट होते. नाही ठेवलं तरीसुद्धा थोडं तरी चिकट होतंच. पण त्यामध्ये आपण एक इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत, मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे तसं. आता अक्षतला तरी माझ्या भेंडीची भाजी आवडते, पण बरेच मुलांना नाही आवडत. आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा थोडं असं जास्तच टाकून घ्यायचं. त्यामुळं कसं त्याच्यातलं मॉइश्चर कूट ओढून घेतं. शेंगदाण्याच्या कुटामुळे सुद्धा थोडं फरक पडतं त्यांचा चिकटपणा. आणि एकदम चवीला मस्त होते बरं का. असं काय व्यवस्थित होत नाही असं काय नाही. आता जे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणताय ते हेच आहे पहा. दही टाकून घ्यायचं केव्हाही. जे आमटीने थोडंसं आपण सुरुवातीला टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे आणि नंतर हे दही, दोन्हीमुळं ना ह्या भेंडीच्या भाजीचं चिकटपणा जातो आणि चवसुद्धा एकदम छान होते. तुम्हाला दही आवडत नसेल, थोडं चिंचाचं कोळ किंवा लिंबाचं रस काही पण टाकू शकता. त्यामुळं ह्याच्यातलं हे कमी होतं चिकटपणा आणि चवसुद्धा चांगली लागते. आणि भेंडीची भाजी एकदम शरीराला छान असते, गुडघ्यालासुद्धा आणि कमरेलासुद्धा. सकाळचे सगळे कामं आवरले. मग नंतर मी गेले गच्चीवर. थोडं काम होतं. मी हँगिंग पॉट्स मागून खूप दिवस झाले, पण त्याचं करणंच झालं नाही. या लाकडाला वगैरे बांधते पहा. आता पावसाळा सुरू झाल्यापासून खूप मस्त फुलं लागायला लागली. नाहीतर अगोदर असं रुखं दिसत होतं सगळं हे झाडं वगैरे. आणि गवती चहा तर बघा किती सुंदर आला आहे. आणि मी घेतले त्यानंतर हे जे हँगिंग पॉट मागवलेलं आहे त्याचं काम करायला. हे 8 आलेले आहेत, पण वरी तेवढ्या याच्यासाठी जागा नाही. आणि प्रत्येक कलरचा एक पॉट घेतला मी. आणि ह्यात लावत आहे मी टर्टल वाईन, टॅबलेट वाईन. जे लटकते वेल असतात ना ते खूप छान दिसतात कोणत्याही म्हणजे असं हँगिंग पॉटमध्ये. आणि थोडं ते पर्पल हांटेक आहे. हे अगोदर लटकावलेलंच होतं, पण गेल्या वेळेसचे सगळे जे हे पॉट आहेत ते सगळे खराब झाले आता, म्हणजे उन्हाने तडकून गेले. चक्काचे त्याचे खपल्याच निघत होते आणि ते साखळ्यासुद्धा कुजून गेले होते पावसामुळे वगैरे. मग ते आता नवीन मागवले आणि तेच सगळे ह्यांच्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आणि काही नवीनसुद्धा लावायचे आहेत. हे असे कोंडे लावून घ्यायचे असतात आणि पाणी ड्रेन होण्यासाठी त्याच्यात थोडं खडं ठेवायचं, म्हणजे छिद्र मातीने बुजणार नाहीत. खडं ठेवल्याच्या नंतर छोट्यातलं छोटं असो किंवा मोठ्यातलं मोठं कोणत्याही झाडाला ना हे करावं लागतं. अगोदर खाली पाणी ड्रेन होण्यासाठी छिद्र बुजू नये म्हणून काहीतरी असे हे ठेवायचे मध्ये गोटे वगैरे, खापराचे तुकडे किंवा दगडाचे छोटे गिट्टी वगैरे काही पण असे ठेवू शकतो. आणि जे अगोदरचे जे रूट बॉन्ड आहेत ते सगळे खराब झालेले, म्हणजे थोडं नासल्यासारखे झालेले होते, ते सगळे काढून घेतले मी. आणि वरून छान थोडं माती कमी करून छान मध्ये बसून टाकून दिले. हे आहे पर्पल हांट. हे पण खूप छान दिसते घरामध्ये शोपीस, म्हणजे हँगिंग पॉटमध्ये. आणि हे सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप छान टिकलं आणि खूप अजून वाढेल म्हणून अगोदरचे काही तोडून घेतले. म्हणजे दुसऱ्या पॉटमध्ये ह्याचेच तुकडे लावणार आहे मी. कमी केलं हे, ते अजून खूप वाढेल. खूप वाढलेलं आहे अगोदरच. मग हेच बाकीचे तुकडे मी दुसऱ्या पॉटमध्ये लावेन मी. आणि हे गेले 2-3 वर्षाचं एक अशी कुंडी आहे. यातली माती काढून घेणार आहे, कारण की कुंडी पूर्ण तडकून गेली, म्हणजे चिरून चालली होती अक्षरशः. अगोदरच्या कुंडीतलेच लावले होते आणि हे नवीन लावत आहे कुंड्या.
टॅबलेट वाईन आहे पहा, आमच्याकडे होती गेल्या वेळेस, म्हणजे गेल्या वेळेसच्या कुंड्यामध्ये अशीच हँगिंग पॉटमध्ये लावलेली होती. खूप खालीपर्यंत आली होती. ते वरून जे लाकडाला तिथे हँग करतात ना आपण कुंड्या, तिथून पूर्ण खालीपर्यंत आलेली होती ती. आता सगळं झालेलं आहे, ते सगळं काय म्हणतात कुंड्या वगैरे करणं, ते हँगिंग प्लांट्सचे. आता फक्त वरी बांधून टाकायचे आहेत, घरं वगैरे झाडायचे. ते मी झाडून घेतले. आता दिवस मावळायला आला आहे. हे पाहू शकता आभाळ किती लय आलेलं आहे, भरून आलेलं आहे एकदम. आणि हे सगळे इथे हँगिंग प्लांट्स लावायचे आहेत. स्टूल आणलेलं आहे मी, वरी थांबून हे बांधून टाकणार आहे. झाडाचं काम कोणतेही काढल्याच्यानंतर बराच वेळ लागतो. मी दुपारी सुरू केलेली, पण दिवस मावळायला आला होता. मग घरं वगैरे झाडायची, तिथे थोडं ह्याला स्टॉप केला. सगळं लावणं झाल्याच्यानंतर मग घरातली कामं करून घेतली. जसं त्यांना चहा करून देणं, सासू सासऱ्यांना घरं झाडून घेतली थोडं. नंतर दिवस मावळ्याच्या नंतर घरं झाडणं येत नाही. मग अजून आले इकडं कुंड्या. हे पण जास्त म्हणजे दिवस मावळ्याच्या नंतर झाडाला सुद्धा हात लावायचं नसतं, म्हणून हे पण पटकन लावून घ्यावं म्हणून अजून इकडंच आले. आणि असे हँगिंग प्लांट्स ना ह्या दिवसातच लावल्याच्या नंतर खूप छान होतात, म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये. काही जण असं कॉम्प्लिमेंट देईल ते की हे लावून काय असं काय, ह्याच्यापासून का फुलं भेटत नाहीत, फळं भेटत नाहीत, तो हे व्यर्थ का, असं कॉम्प्लिमेंट आले होते मला काही. पण असे काय पाहण्यातच वेगळा आनंद असते, त्याच्यापासून काही भेटायचं काय नसते. बरेच जणांचं असंच म्हणणं असते की लावून काही फायदा असते काय. त्याच घरी कोणी असं मला कमेंट केलेले आहेत. पण काय नसते, नुसतं पाहायलाच किती मस्त डोळे भरून, म्हणजे पाहिल्यानंतरच खूप समाधान वाटतं. त्यासाठीच हे करायचं असते. जेवढी ग्रीनरी आसपास दिसते तेवढं आपली डोळ्याची नजरसुद्धा स्ट्रॉंग होते असं म्हणतात. आणि सगळं करेपर्यंत म्हणजे दिवस मावळायलाच आला होता. आणि सगळं झाल्याच्या नंतर पाणी थोडं का टाकावंच लागतं, रात्री पाऊस आला तर सुद्धा. कारण कोणतेही प्लांट्स लावल्याच्या नंतर पाणी लागतंच थोडं. आणि फायनली पाहू शकता नजारा किती भारी दिसतोय. आणि हे सगळं सेट झाल्यावर अजून छान व्यवस्थित वाटतं. जस्ट आता ते हँगिंग प्लांटचं काम झालेलं आहे. आणि हे सगळं मी फक्त थोडं पाणी टाकले, पण अजून थोडं रिमझिम पाऊस येत आहे. कारण कसं असते, काही वेळेस ढग येतात भरपूर, पण पाऊस पडत नाही, ढग जातात. त्यामुळे थोडं पाणी टाकून ठेवलं, कारण की कोणतेही झाड लावल्याच्या नंतर थोडं पाणी टाकावं लागतं. म्हणून टाकले, पण तरीसुद्धा थोडं रिमझिम बारीक बारीक पाणी येते. आणि हँगिंग प्लांट्स कसं वाटले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हँगिंग पॉटसुद्धा. व्हिडिओ ना इथंच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीनशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या. बाय.